चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, उद्या आहे 10 जुलै 2025 गुरुवारी आलेली आहे आपली गुरुपौर्णिमा, ज्याला आपण व्यास पौर्णिमा देखील म्हणतो। गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या सर्व सेवेकऱ्यांच्या, सर्व भक्तांच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस म्हणा, उत्सव म्हणा, दिवाळी सारखा दिवस म्हणा। अक्षरशः काय करू काय नाही अक्षरशः असा हा दिवस आहे आपल्या गुरूंबद्दल। म्हणजे आपले आई वडील असतील, आपले मार्गदर्शक असेल, शिक्षक असतील, आपल्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे ते त्यांना जे आपण गुरु मानले आहे ते गुरु असतील, किंवा इष्ट देवतांपैकी कोणी आपण ज्यांना गुरु मानलेला आहे ते गुरु असतील, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आभार व्यक्त करण्याचा, होईल ते सर्व गोष्टी करण्याचा उद्याचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस जो वर्षातून फक्त एकदाच येत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या गुरूंचं प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद हे आपल्याला स्वामींचं घ्यायचं असतं। ते आपलं शिष्यत्व स्वीकारत असतात। जे कोणी नव्याने स्वामींच्या मार्गात येणार आहे, ज्यांना कोणाला खरंच स्वामींचं सेवेकरी शिष्य व्हायचं आहे, त्यांनी नक्कीच उद्या केंद्रामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत नक्कीच गुरुपदाची सेवा सुरू आहे। गुरुपद स्वीकारण्याची तिथे सेवा सुरू आहे। तिथे काही सेवेकरी असतात जे गुरुपद तुम्हाला देत असतात। तुम्हाला कसं घ्यायचं, कसं बोलायचं, सर्व गोष्टी तिथे सेवेकरी सांगतात। त्यामुळे जवळच तुमच्या घराच्या जवळपास जर तुमच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल त्या मठामध्ये नक्की जा। सकाळी भूपाळी आरतीनंतर गुरुपदाला गुरुपद देण्यासाठी सुरुवात होणार आहे। ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असेल। तुम्ही तुमच्या केंद्रात चौकशी करा किती वाजेपर्यंत आहे, तर नक्कीच तुम्हाला वेळात वेळ काढून कामाला जायच्या अगोदर किंवा कामावर आल्यावर नक्कीच केंद्रामध्ये जा आणि आपलं गुरुपद नक्कीच स्वीकारा आपल्या स्वामींचं। कारण मी खरं सांगेल, जर एकदा तुम्ही स्वामींचं गुरुपद घेऊनच बघा, मी खरं सांगा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। पण फक्त गुरुपद घेऊन जमणार आहे का? नाही, आपल्याला अजून सुद्धा काही गोष्टी करायच्या असतात त्यासाठी। ती म्हणजेच काय, तर ते गुरुपौर्णिमा आहे। ज्यांना कोणाला तुम्हाला माहिती असेल की आता भरपूर सेवेकरांनी आता अगोदरपासूनच 21 दिवसांच्या, 11 दिवसांच्या, 7 दिवसांच्या, 5 दिवसांच्या, कोणी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल, संकल्पयुक्त सेवा सुरू केलेल्या होत्या। त्यांना त्या सेवा जमल्या, पण काही सेवेकरांना नाही जमल्या। कोणाची मासिक धर्म, कोणाचे सुत, कोणाचं विटाळ, कोणाचा काही कार्यक्रम, कोणाला काही अडचणी असतील, त्याच्यामुळे त्यांना ते सेवा कुठल्याच जमल्या नाही। त्या सगळ्यांसाठी मी सांगते आहे, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण की उद्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला आपल्या गुरूंना एक गुरुदक्षिणा द्यायची आहे, नक्की द्यायची आहे बरं का, विसरायचं नाही। दिवसभरामध्ये कधी द्या, पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही ही गुरुदक्षिणा देऊ शकता। पण नक्कीच उद्या वेळात वेळ काढून आपल्या स्वामींना, आपल्या गुरूंसाठी ही गुरुदक्षिणा द्यायला विसरू नका। ती गुरुदक्षिणा काय आहे, कशा प्रकारे द्यायची आहे, सोबतच तुम्हाला जर घरच्या घरी गुरुपद घ्यायचं असेल तर थोडक्यात त्याबद्दल पण माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे। तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण घरामध्ये सत्यनारायण पूजन करत असतो, तर ते कधी करायचं आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला व्हिडिओ सुरुवात करूया। तर मंडळींनो, उद्या आहे गुरुपौर्णिमा एक गुरु आणि शिष्याचं नातं। मी खरं सांगते, गुरूंचं शिष्याचं नातं कसं आहे, तर गुरु हे आपल्या शिष्याला वेळोवेळी योग्य म्हणजे अडीअडचणी आल्या असेल, संकट त्रास आले असेल, त्या प्रत्येक वेळेमध्ये प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करत असतो। कधी कधी आपल्या शिष्य म्हणजे आपण जे शिष्य आहोत सेवेकऱ्यांचे, म्हणजे आपल्या स्वामींचे जे सेवेकरी आहोत, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी घडेलच असं नाही। पण त्या मनासारख्या न घडलेल्या गोष्टींच्या वेळेस किंवा त्या परिस्थितीमध्ये सुद्धा, किंवा संकट आलं तर त्या संकटाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा कसं ठामपणे उभं राहायचं आहे, डगमगायचं कसं नाही आहे, मन चंचल कसं होऊ द्यायचं नाही, हे फक्त शिकवणारे आपले गुरुच आहे, आपले मार्गदर्शक आहेत। खरं सांगते, आपले आई वडील तर आहेत ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे, आपले शिक्षक आहेत ज्यांनी आपल्याला घडवलं आहे। त्याच्यानंतर मी खरं सांगेल की आपले गुरु सुद्धा आहेत। गुरु मी सांगेल की शिक्षक कधीपर्यंत असतात, शिक्षक आपण जोपर्यंत शिक्षण घेत आहोत तोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करतात। आई वडील तर कायमस्वरूपी आपल्याला मार्गदर्शन हे करत असतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन हे त्यांचं चालूच असतं। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणेल मी, आयुष्यामध्ये जर नक्कीच आपल्याला म्हणतो ना आपण, शिक्षक शिकवतात शिक्षण कसं घ्यायचं, पुढे जाऊन काय बनायचं आहे, तुम्ही त्या मार्गावर कसं जायचं आहे, कशा प्रकारे तुम्ही योग्य तो तुमचा टार्गेट अचीव्ह करू शकता, ते तुम्हाला शिक्षक सांगतील। आई वडील पण तुम्हाला छान घडवतील, छान संस्कार देतील, सगळ्या काही गोष्टी करतील। पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरंच सांग एक शांती हवी आहे, एक आध्यात्मिक प्रगती जर करायची असेल ना, ती फक्त गुरूंद्वारेच होऊ शकते। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कोण ना कोणतरी एक तरी गुरु हा असायलाच पाहिजे। मी खरं सांगते, विचार करून तो गुरु करा आणि गुरुच्या सानिध्यामध्ये आयुष्यभर कसं घालवता येईल हे सुद्धा बघा। नाहीतर आता उद्या गुरुपद घेतलं, काही महिन्यांनी ते विसरून गेलात, सगळं काही आपण म्हणजे डायव्हर्ट झालो त्या मार्गापासून, तर खरं सांगते त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही, शून्य फायदा होणार आहे। कारण की मी सांगते आहे तुम्हाला
तुम्हाला, कारण की खूप लोक उद्या उत्साहामध्ये याने घेतलं त्याने घेतलं म्हणून किंवा व्हिडिओज पाहिले म्हणून गुरुपद घेतील सुद्धा, पण ते गुरुपद वर्षभर कसं टिकवायचं असतं. गुरुपद घेणं म्हणजे काय, एक स्वामींना वचन देणं असतं. ते वचन आपण वर्षभर निभवायचं असतं. ते कशा प्रकारे निभवायचं ते पण तुम्हाला मी सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये. पण नक्कीच जर नक्कीच तुम्हाला ते जमणार असेल सर्व गोष्टी, तरच गुरुपद घ्या, कारण की त्या गुरुपदाचा तुम्ही म्हणतात ना अपमान करू नका. म्हणजे गुरुपद घ्यायचं आणि इकडे विनाकारण नियम तोडून सगळ्या काही गोष्टी करणं, ह्याला हे अपवाद आहे. हे सगळ्या गोष्टी करू नका तुम्ही. नक्कीच मनापासून वाटते की नाही कुठेतरी आता मेहनत कष्ट चालू आहे, पण कुठेतरी प्रगती होत नाही आहे किंवा कुठेतरी अडचणी येत आहेत, कुठेतरी शांती हवी आहे, आध्यात्मिक शांती हवी आहे, आध्यात्मिक प्रगती व्हावी असं वाटत आहे, तर नक्कीच गुरुपद उद्या घ्या आणि स्वामींच्या मार्गात या. सगळं काही ठीक होईल. अशक्य गोष्टीही शक्य होतील आयुष्यामध्ये, एवढी सुद्धा मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. तर आता सर्वप्रथम उद्या पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा. तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की आपल्याला सत्यनारायण पूजन पण करायचं असतं. तर आता सर्वप्रथम पौर्णिमा तिथी कधी सुरू होते आहे, कधी संपते आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आज रात्री, आज 9 जुलै आहे, 2025 बुधवार आहे. तर आज रात्री उत्तर रात्री 1:37 म्हणजे रात्री 1:45 वाजता आज पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे. आणि उद्या 10 जुलैला उत्तर रात्री म्हणजे उद्या दिवसभर पौर्णिमा तिथी आहे बघा. म्हणून सांगते तुम्हाला, उद्या उत्तर रात्री 2:07 गुरुपौर्णिमा तिथी संपणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती असेल की आता जे सत्यनारायण पूजन आहे ते आपल्या प्रदोष काळात जर केलं तर अतिशय उत्तम असतो तो काळ. त्या काळामध्ये जर केलं तर अतिशय उत्तम. तर उद्या 10 जुलैला संध्याकाळी 4:30 ते तुम्ही 7:30 पर्यंत या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन नक्कीच करा आणि त्याचा अनुभव घ्या. ज्यांनी कुणी अजूनपर्यंत केले नसेल तर अतिशय खूप छान योग आहे बघा. गुरुपौर्णिमा, स्वामींच्या मार्गात प्रथम येणार आहात, स्वामींचं गुरुपद प्रथम घेणार आहात आणि पौर्णिमा सुद्धा आहे. तर उद्याच्या पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजन सुद्धा आपल्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला सुरुवात करा. मी तुम्हाला खरं सांगते, आर्थिक प्रगती होते म्हणजे होतेच. ह्याला काही म्हणजे दुमतच नाही. मी खरं सांगते, होणार म्हणजे होणार. मी स्वतः अनुभव घेतलाय, करोडो लोकांनी अनुभव घेतलाय, तुम्ही सुद्धा घेऊन बघा. त्याच्यामुळे स्वामींचं गुरुपद घेऊन तुम्ही या सेवेला सुद्धा सुरुवात करू शकता. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या प्रदोष काळामध्ये तुम्ही अतिशय उत्तम काळ आहे. ज्यांना या संध्याकाळी 4:30 ते 7:30 पर्यंत या प्रदोष काळात ज्यांना जमणार नाही, त्यांनी दिवसभरामध्ये पौर्णिमा तिथी संपेपर्यंत कधी केलं सत्यनारायण पूजन तरी सुद्धा चालणार आहे. वेळेनुसार तुम्ही तुमच्या करू शकता, पण अतिशय उत्तम काळ म्हणजे प्रदोष काळ. तर तुम्हाला ही गोष्ट कळाली असेलच. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर गुरुपौर्णिमा आहे. भरपूर सेवेकऱ्यांना काही सुद्धा सेवा जमलेल्या नाही आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त काहीतरी करावं म्हणून. पण उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्या आपल्याला स्वामींचा अभिषेक सकाळी करायचा असतो, सर्व काही घर सजवायचं असतं, अक्षरशः सगळ्या काही गोष्टी करायच्या असतात आपल्याला. गुरुपद सुद्धा घ्यायचं असतं. तर ह्या सर्व गोष्टी करायच्याच आहेत आपल्याला. म्हणजे म्हणतात ना किंवा दाराला तोरण बांधा, अक्षरशः दारावरती हळदीचं लेपन, उंबऱ्यावर हळदीचं लेपन करा, रांगोळी सडा, सगळ्या काही गोष्टी करा, घर स्वच्छ करा. अक्षरशः तारक मंत्र सकाळपासून लावून द्या आणि अक्षरशः दिवसभर आध्यात्मिक वातावरण कसं घरामध्ये राहील याची सुद्धा काळजी घ्या. आणि उद्या केंद्रात जायला सुद्धा विसरू नका. केंद्रात नक्की उद्या जा. आरतीला गेला तर अतिशय उत्तम, गर्दी भरपूर असणार आहे उद्या स्वामींच्या मठांमध्ये. पण नक्की सुद्धा तुम्ही जा, लवकर जा, पण नक्की दर्शन सुद्धा घ्या. नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जायला विसरू नका. केंद्रात जाताना जी काही तुम्हाला इच्छा असेल दक्षिणा देण्याची, दक्षिणा सुद्धा तुम्ही देऊ शकता. प्रसाद म्हणून तुम्ही सुद्धा देऊ शकता, काही घेऊन जाऊ शकता, ते पण चालेल. पण आता या तर सर्व गोष्टी करायच्या आहेतच आपल्याला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कोणाला कुठलीही सेवा जमली नाही त्यांनी काय करायचं, उद्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पूर्ण पाठ उद्या वाचायचा आहे. ही आपल्या शिष्याकडून स्वामी म्हणजे आपल्या गुरूंसाठी एक गुरु दक्षिणा आहे. मी खरंच सांगते तुम्हाला, गुरुपद घ्या, पण उद्या गुरुपद घेणं बाकीच्या सगळ्या काही गोष्टी तर करायच्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे काय किंवा सगळ्यात महत्त्व जास्त कोणाला द्यायचं तर त्या सेवेला द्या, नामस्मरणाला द्या. उद्या नित्य सेवा करायला विसरायची नाही आहे. उद्यापासून नित्य सेवा ज्यांनी कोणी केली नसेल सुरुवात आतापासून, उद्यापासून तुम्ही नित्य सेवेला सुरुवात करू शकता. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. ज्यांनी कोणी आतापर्यंत सेवा सुरू केली नसेल त्यासाठी सांगते आहे. पण मी नक्की सांगेल, उद्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 1 ते 21 अध्याय पूर्ण पोथी वाचायला विसरायचं नाही. आतापर्यंत तुम्ही कितीही सेवा केल्या असतील, 21 दिवसांच्या किती केल्या असेल, पण उद्याच्या दिवशी आपल्याला एक श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पूर्ण पाठ वाचायचाच आहे. आम्ही सुद्धा करणार आहोत, माझे मिस्टर सुद्धा करतात, मी सुद्धा करते. ते एक पाठ करतात, मी एक पाठ करते. पण नक्कीच ही गुरुदक्षिणा सगळ्यात मोठी आहे. म्हणून सांगते की उद्या तारक मंत्र पठण 11 वेळेस, उद्या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा एक पाठ पूर्ण 11 माळी श्री स्वामी चरित्र 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप असेल आणि नित्य सेवा वेगळी.
पंचमहायज्ञ या सर्व गोष्टी करायला उद्या विसरायचं नाही आहे. मी खरं सांगते, ही सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा आहे. भलेही तुम्हाला कुठलीही गोष्ट जमली नाही, पंचपक्वान्न करायला जमली नाही, कुठला नैवेद्य करायला जमलं नाही, कुठली काही गोष्ट जमली नाही तरी सुद्धा चालेल. पण मी एक सांगेल, वाटीभर साखर फक्त स्वामींच्या पुढे ठेवा, त्यांचा पाण्याने अभिषेक करा. फक्त पंचामृत जरी नाही तुम्हाला जमवता आलं तरी सुद्धा चालेल, पण यथाशक्ती प्यायच्या पाण्याने अभिषेक करा. वाटीभर साखर जरी ठेवली तरी सुद्धा ती स्वामींना प्रिय आहे. पण सगळ्यात जास्त महत्व उद्या द्यायचं असेल तर ते म्हणजे सेवेला द्या. त्यांच्या सेवेला जे काही नामस्तोत्र नामस्मरण ते सगळ्या सेवेला जास्त महत्व द्या. आता उद्याच्या दिवशी तरी कुठलं कारण सांगू नका की वेळ नाही भेटला, गडबड होती, हे ते बिलकुल कारण देऊ नका. सकाळी लवकर उठा. आता आजपासूनच तयारी करून ठेवा सगळ्या गोष्टींची. पण उद्या श्री स्वामी चरितसारामृत या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण झालाच पाहिजे. आपल्या गुरूंसाठी मी खरं सांगते, तुम्ही जर उद्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा एक पाठ जर पूर्ण स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी जर तुम्ही तो समर्पित केला तर खरं सांगते, वर्षभर स्वामींचा आशीर्वाद सदैव पाठीशी असेल. मी तुम्हाला खूपदा सांगते बघा, कुठली पंचपक्वानं, मिठाई असेल, फुलं असेल किंवा खूप मोठं वस्त्र अलंकार असतील, ते स्वामींच्या फक्त मूर्तीवरती किंवा त्यांच्या वरवरती गोष्टी राहतात. त्यांच्यापर्यंत ती गोष्ट जात नाही. त्यांच्यापर्यंत ती गोष्ट कायमस्वरूपी राहते. ती म्हणजेच काय, त्यांचं नामस्मरण जे आपण केलेलं असतं, त्यांची जी सेवा जी आपण केलेली असते ती त्यांच्यापर्यंत ही पोहोचत असते. म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच उद्या सेवेला जास्त महत्व द्या. इतर गोष्टी तर करा, मठात जा, सर्व काही गोष्टी करा, पण उद्या श्री स्वामी चरितसारामृत या ग्रंथाचा पाठ करायला विसरू नका. आणि हा पाठ करताना अर्धा आता वाचू का, अर्धा नंतर वाचू का, तसं करायचं नाही. एका बैठकीतच 1 ते 21 अध्याय झालेच पाहिजे, पूर्ण वाचायचे आहे. 11 माळेची स्वामी समर्थ या मंत्राचा जप झाला पाहिजे. तारक मंत्र सुद्धा 11 वेळेस पठण करा. होईल तेवढी जास्तीत जास्त उद्या सेवा करायला विसरू नका. तर ही सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा आहे. आणि हो, उद्या सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ नक्की येईल की गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला वर्षभर ते गुरुपद कशा प्रकारे टिकवायचं आहे, कुठल्या स्वामींची सेवा करायच्या याबद्दल सुद्धा उद्या नक्कीच व्हिडिओ येईल आपल्या. तो सुद्धा नक्कीच तुम्ही व्हिजिट करा आणि नक्कीच पहा. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला आहे की उद्या आपल्याला ही गुरुदक्षिणा नक्की द्यायची आहे न चुकता. आणि हो, गुरुदक्षिणा देत असताना किंवा उद्यापासून एक स्वतःला म्हणजे म्हणतात की नियम टाकून घ्या की ज्या दिवशी सेवा करताल त्या दिवशी परान्न वर्जित करा. असं नका करू की आता मी म्हणेल की बा स्वामींच्या मार्गात आल्यावरती परान्न तुम्ही थोडंफार कमीच करा. ज्या वेळेस नकळतच आपल्या जवळची व्यक्ती आहे, खूप कार्यक्रम जवळचा आहे, नातलगांमध्ये आहे, आपल्याला जावंच लागते, त्यांच्या घरचं खावंच लागतं, तर काय करायचं, एक माळ गायत्री मंत्राची जप करून तुम्ही जाऊ शकता. किंवा आल्यानंतर तरी एक माळ गायत्री मंत्राचा जप नक्कीच करा, जेणेकरून त्या अन्नाचा दोष तुम्हाला लागत नाही आणि तुमची सेवा सुद्धा व्यर्थ जात नाही. म्हणून ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा नक्कीच. आणि उद्या ही गुरुदक्षिणा द्यायला विसरू नका, कारण की आपल्या गुरूंसाठी म्हणजे गुरु आणि शिष्याचा उद्या एक मोठा आजचा हा उत्सव आणि दिवस असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा, अभिषेक, सर्व काही गोष्टी करायला विसरू नका. आणि हो, अजून एक सांगेल की उद्या गुरुपद देताना ज्यांनी कोणी घरच्या घरी गुरुपद देणार आहे, गुरुपद स्वामींचं स्वीकारणार आहेत, त्यांना काय करायचं आहे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, परत एकदा सांगते आहे मी तुम्हाला. स्वामींचा उद्या अभिषेक करायचा पाण्याने, आणि अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती तांबणातच ठेवायची तिथे, आणि 3 पळ्या पाणी त्यांच्या पायावरती तुम्हाला टाकायचं आहे. आणि ते त्यांचे जे तीर्थ तयार झालेलं आहे, त्या श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून 3 वेळेस तुम्हाला त्यांच्या चरणावरती एकाच पायावरती तुम्हाला 3 पळ्या पाणी टाकायचं आहे. घरातल्या प्रत्येकाने एकेकाने करायची गोष्ट. आणि ते केल्यानंतर खाली तीर्थ तयार झालेलं असतं पूर्ण अभिषेकांचं. तुम्हाला माहिती अभिषेक तुम्हाला काय करायचं आहे उद्या, तर स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अथर्व शीर्षमचं पठण करून अभिषेक करायचा आहे. पुरुष सुक्तम, श्री सुक्तम, तुम्ही नंतर पवमान सुक्तम या पठण करा. ज्यांना कोणाला श्री सुक्तम, पुरुष सुक्तम 16 वेळेस पठण करता येईल त्यांनी तेवढं वेळेस पठण करून अभिषेक करा, किंवा एक वेळेस म्हणून जरी पठण केलं अभिषेकाला तरी सुद्धा चालणार आहे. आणि 3 पळ्या पाणी त्यांच्या चरणावर टाकायच्या. आणि त्यानंतर जे काही खाली तीर्थ तयार झाले आहे ते तीर्थ हातात घ्यायचं. आणि तुम्हाला मागे मी एक मंत्र सांगितलं होतं बघा, तो मंत्र मागच्या व्हिडिओमध्ये आहेच, म्हणजे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तो मंत्र तुम्हाला तो म्हणायचा आहे आणि जे आहे तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे की ते केल्यानंतर तुम्हाला हातामध्ये नारळ, खडीसाखर, अगरबत्ती वगैरे घ्यायचा आहे. आणि अगरबत्ती म्हणजे पुडा घ्यायचा बरं का, 10 रुपयाचा जो काही पुडा मिळतो तो घ्यायचा, ते आणि फूल घ्यायचं त्याच्यावरती. ते घेतल्यानंतर आपणास माहिती आहे तर स्वामींचा अभिषेक झाल्यावर आपण स्वामींचा छान आपण पुसून वगैरे स्वच्छ करून त्यांना जागेवर विराजमान करायचं आहे. त्यांना छान अत्तर, हिना अत्तर लावायचं आहे. वस्त्र परिधान करा, तुम्ही जे काही आणलं असेल अलंकार ते परिधान करा. अष्टगंध लावायचा आहे, धूप दीप लावायचा आहे, दरवळून टाकायचं आहे अक्षरशः घर सगळं. आणि ते केल्यानंतर तुम्हाला स्वामींना तर काय गुरुपद म्हणजे स्वामींनी आपलं शिष्यत्व स्वीकारावं आणि स्वामींचं तुम्ही गुरुपद स्वीकारावं, ही गोष्ट करायची आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हातामध्ये नारळ वगैरे घेऊन सगळं प्रार्थना करायची मनोभावे श्रद्धेने की स्वामी समर्थ महाराज, तुम्ही माझे गुरु, परम गुरु, परात्पर गुरु आहात.
तुम्ही माझा योग्य सांभाळ करा, माझं योगक्षेम सर्व मी तुमच्या चरणी वाहिलेलं आहे, सर्व योगक्षेम तुम्ही माझा सांभाळा. जे काही आता माझ्या याच्या पुढे आयुष्यामध्ये घडतील सर्व चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी त्याच्यामध्ये मला खंबीरपणे उभं राहण्याची ताकद द्या. योग्य वेळी मला मार्गदर्शन करा. या सर्व गोष्टी केल्यानंतर बोलायच्या आहेत आणि त्यानंतर शेवटी म्हणायचं की तुम्ही माझं स्वामी समर्थ महाराज माझं गुरुपद स्वीकारा आणि माझा शिष्य तुमचा करून घ्या, सेवेकरी करून घ्या. तर अशा प्रकारे मला प्रार्थना करून ते जे नारळ आहे ते तुम्हाला त्यांच्या चरणावर ठेवायचं आहे. जे घरामध्ये गुरुपद घेणार आहेत त्याच्यासाठी सांगते आहे. आणि त्यानंतर त्या नारळाचं काय करायचं तर ते तुमच्या घराजवळ दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल, मठ असेल, तिथे जाऊन त्यांच्या चरणावर तुम्हाला तिथे ठेवायचं आहे, तिथे अर्पण करून यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे गुरुपद तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता. ज्यांना कोणाला बाहेर पावसामुळे किंवा गर्दीमुळे किंवा कशाही अडीअडचणीमुळे जाणं शक्य नसेल त्यांच्यासाठी सांगत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.